नमस्कार. मी गडांवार सर, ITI मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त एक नवीन टेक्नॉलॉजी नाहीये, तर तो आपल्या देशाचं आणि आपलं स्वतःचं भविष्य आहे. हो, मी बोलतोय इलेक्ट्रिक व्हेइकल्सबद्दल, म्हणजेच EVs. बघा, ही काही फक्त गाड्यांमधली एक नवीन फॅशन नाहीये, तर ही एक गरज बनली आहे, एक मोठी क्रांती आहे. आजच्या या आपल्या सेशनमध्ये आपण EV म्हणजे नेमकं काय, आपल्याला त्याची गरज का आहे, ती काम कशी करते, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या टेक्निकल क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये करिअरची केवढी मोठी संधी दडलेली आहे, हे सगळ्यांच्या सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग या इलेक्ट्रिक प्रवासाला सुरुवात करूया. जरा एक क्षण विचार करा. आज आपल्या देशाला आणि खरं तर आपल्याला सगळ्यांना भेडसावणाऱ्या सगळ्यात मोठ्या समस्या कोणत्या आहेत? पहिली, जी थेट आपल्या खिशाला जाणवते, ती म्हणजे पेट्रोल डिझेलचे ते गगनाला भिडलेले दर. रोज सकाळी गाडीत पेट्रोल भरताना आपल्या मनात विचार येतोच की हा खर्च कधी कमी होणार. आणि दुसरी समस्या तर त्याहूनही गंभीर आहे, जी थेट आपल्या आरोग्याशी जोडलेली आहे, ते म्हणजे प्रदूषण. शहरांमधला तो गाड्यांमधून निघणारा काळा धूर, ज्यामुळे श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय, आणि गाड्यांचा तो कर्णकर्कश आवाज, ज्यामुळे दिवसाची शांतता तर कधीच हरवून गेलीये. या दोन्ही समस्यांनी आपल्याला अक्षरशः वेढून टाकलंय. मग यावर एक ठोस आणि कायमस्वरूपी उपाय हवा की नाही? तोच उपाय आपल्यासमोर आहे, इलेक्ट्रिक व्हेइकल्स. आता ही जी आर्थिक समस्या आहे ना, तिची खोली आपण एका आकड्यावरून समजून घेऊया. हा आकडा बघा, 13 लाख कोटी रुपये. भारताने फक्त 2021-22 या एका आर्थिक वर्षात कच्च्या तेलाच्या आयातीवर, म्हणजे क्रूड ऑइल इम्पोर्टवर एवढा प्रचंड पैसा खर्च केलाय. विचार करा, हाच पैसा जर आपल्या देशात राहिला असता तर कितीतरी नवीन उद्योग, हॉस्पिटल्स, शाळा, रस्ते उभे राहिले असते. आपलं हे जे परदेशी तेलावरचं अवलंबित्व आहे, ही एक प्रकारे आपली आर्थिक कमजोरी आहे. आणि EVs आपल्याला ही आर्थिक गुलामी तोडून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्ण संधी देत आहेत. आणि हो, पैशांपेक्षाही मौल्यवान काय असेल तर ते आहे आपलं आरोग्य. आज भारतातली दिल्ली, मुंबई, पुणे यांसारखी मोठी शहरं बघा, तिथला एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे हवेच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे, तो धोक्याची पातळी ओलांडून गेलाय. खरं सांगायचं तर या हवेत श्वास घेणं म्हणजे दिवसाला अनेक सिगारेट ओढण्यासारखं आहे. आणि यामागे वाहनांमधनं बाहेर पडणारा विषारी धूर हे एक मुख्य कारण आहे. इतकंच नाही तर ध्वनी प्रदूषण, म्हणजे नॉईज पोल्युशन. तुम्हाला माहितीये, जगातल्या सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये आपल्या भारतीय शहरांचा समावेश होतो. या सततच्या आवाजाने मानसिक ताण, रक्तदाब यांसारखे आजार वाढत आहेत. EVsमध्ये इंजिनच नसल्यामुळे त्या जवळजवळ शांत असतात. जरा कल्पना करा, वाहनांनी भरलेला रस्ता पण तरीही पूर्णपणे शांत. हे चित्र फक्त आणि फक्त EVsमुळेच शक्य आहे. तर मग आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण नक्की काय काय पाहणार आहोत? बरं, सगळ्यात आधी आपण भारताला EVची नेमकी गरज का आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करू. मग EV म्हणजे काय आणि ती चालते कशी याचं तंत्रज्ञान समजून घेऊ. त्यानंतर आपल्या भारतात आज EVचं काय चित्र आहे, चार्जिंगच्या सोयी आणि आव्हानं कोणती आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं भविष्य या तंत्रज्ञानाशी कसं जोडलेलं आहे. चला तर मग एक एक करून या सर्व मुद्द्यांचा आढावा घेऊया. तर आपल्या चर्चेचा पहिला आणि पायाभूत टप्पा, भारताला EVsची गरज का आहे? आपण आत्ताच पाहिलं की आर्थिक आघाडीवर परकीय चलनाची बचत करणं आणि पर्यावरणाच्या आघाडीवर या जीवघेण्या प्रदूषणाला आळा घालणं, या दोन आपल्या मोठ्या राष्ट्रीय गरजा आहेत. या दोन्ही समस्यांवर EV हा एक प्रभावी उपाय म्हणून समोर येतोय. हा बदल आता फक्त एक गुड टू हॅव पर्याय राहिलेला नाहीये, तर तो आपल्या देशाच्या शाश्वत विकासासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक मस्ट हॅव, म्हणजेच एक अत्यावश्यक गरज बनला आहे. मग ही इलेक्ट्रिक गाडी म्हणजे नक्की काय? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. EV म्हणजे अशी गाडी जिच्यात पेट्रोल किंवा डिझेलचं इंजिन, गिअरबॉक्स, सायलेन्सर असं काहीही नसतं. तिच्या हृदयात असते एक मोठी रिचार्जेबल बॅटरी, जी विजेच्या रूपात ऊर्जा साठवते, आणि त्या ऊर्जेवर एक किंवा अधिक इलेक्ट्रिक मोटर चालतात, ज्या थेट चाकांना फिरवतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पेट्रोलची टाकी आणि इंजिन गेलं आणि त्या जागी बॅटरी आणि मोटर आली. आपल्या नेहमीच्या इंटरनल कंबशन इंजिन म्हणजेच IC इंजिनच्या तुलनेत EVs मेकॅनिकली खूपच सोप्या असतात. त्यामुळे त्यांचा मेंटेनन्सचा खर्च जवळजवळ नगण्य असतो. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे शून्य प्रदूषण. म्हणूनच तिला पर्यावरणाचा खरा मित्र म्हटलं जातं. ठीक आहे, EV म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं, पण आता जरा तिच्या आत डोकावून पाहूया. ही गाडी प्रत्यक्षात चालते कशी? म्हणजे आपण ॲक्सिलेटर दाबल्यावर बॅटरीमधली वीज चाकांपर्यंत पोचून गाडीला गती कशी मिळते? चला आता आपण EVच्या कार्यपद्धतीचं, तिच्या वर्किंग प्रिन्सिपलचं विश्लेषण करूया. EVचं कार्यतत्व खरं तर खूप सरळ आणि सोपं आहे, जसं या ब्लॉक डायग्राममध्ये दिसते. बघा, सगळ्यात आधी गाडीतली मोठी हाय कपॅसिटी बॅटरी. ही बॅटरी DC म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात वीज साठवते आणि पुरवते.
पण गाडीची मोटर चालवण्यासाठी AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट लागतो. मग इथे येतो एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचं काम आहे या बॅटरीकडून येणाऱ्या DC करंटचं शक्तिशाली AC करंटमध्ये रूपांतर करणं. हा AC करंट मिळाला की इलेक्ट्रिक मोटर फिरायला लागते आणि टॉर्क म्हणजे चाकांना फिरवण्यासाठी लागणारी प्रचंड ताकद निर्माण करते. हीच ताकद चाकांना फिरवते आणि आपली गाडी पुढे धावते. पेट्रोल गाडीसारखं इंधन जळणं, धूर होणं, आवाज होणं अशी कोणतीही किचकट प्रक्रिया इथे नाही. आहे की नाही सोपं? आणि थांबा, यात एक जादुई गोष्ट पण आहे. त्याला म्हणतात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आता बघा, सामान्य गाडीत जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा गाडीची गती ऊर्जेच्या रूपात वाया जाते, बरोबर? पण EVमध्ये जेव्हा आपण ब्रेक लावतो किंवा ॲक्सेलरेटरवरून पाय काढतो तेव्हा तीच मोटर उलटी फिरून जनरेटरचं काम करायला लागते. ती चाकांच्या फिरण्यामुळे निर्माण होणारी गतीज ऊर्जा म्हणजे किनेटिक एनर्जी पुन्हा विजेमध्ये रूपांतरित करते आणि ती वीज परत बॅटरीमध्ये साठवते. यामुळे होतं काय, तर गाडीची रेंज म्हणजे एका चार्जमध्ये चालण्याचं अंतर साधारण 10 ते 15% वाढतं. कमाल आहे ना? ही सगळी प्रक्रिया अत्यंत अचूकपणे हाताळण्यासाठी गाडीत मायक्रोप्रोसेसर आधारित कंट्रोलर्स बसवलेले असतात, जे गाडीची कार्यक्षमता वाढवतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या रस्त्यावर दिसणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिकसारख्या वाटणाऱ्या गाड्या सारख्या नसतात. त्यांचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात. पहिला म्हणजे BEV, बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल. ही 100% इलेक्ट्रिक असते, तिला शुद्ध EV म्हणतात. दुसरा प्रकार आहे HEV, हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही असतात. गाडी चालताना इंजिनच बॅटरीला चार्ज करतं, तिला आपण बाहेरून चार्ज करू शकत नाही. आणि तिसरा प्रकार आहे PHEV, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. ही सुद्धा हायब्रिडच, पण तिची बॅटरी आपण बाहेरून चार्ज करू शकतो, ज्यामुळे ती काही अंतर पूर्णपणे विजेवर चालू शकते. चला आता हे तिन्ही प्रकार चित्रांच्या मदतीने समजून घेऊ. इथे बघा, डावीकडच्या चित्रात म्हणजे फिग 1 मध्ये तुम्हाला HEV दिसत आहे. यात इंटरनल कंबशन इंजिन, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी हे सगळं एकत्र काम करतं. कमी वेगात गाडी मोटरवर चालते आणि वेग वाढला की इंजिन सुरू होतं. आता उजवीकडचं चित्र बघा, फिग 2. ही आहे PHEV. यातही इंजिन आणि मोटर आहेच, पण एक मोठा फरक दिसतोय का? हो, बाहेरून चार्ज करण्यासाठी एक चार्जिंग पोर्ट किंवा प्लग दिला आहे. यामुळे तुम्ही गाडी रोज 30-40 किलोमीटर पूर्णपणे विजेवर चालवू शकता आणि लांबच्या प्रवासाला जाताना पेट्रोल इंजिन वापरू शकता. आणि आता बघा, फिग 3 ही आहे शुद्ध EV म्हणजेच BEV. यात कुठेही इंजिन, सायलेन्सर किंवा पेट्रोलची टाकी दिसत नाहीये. फक्त एक मोठी बॅटरी, एक इलेक्ट्रिक मोटर आणि चार्जिंगसाठी एक पोर्ट. ही गाडी पूर्णपणे विजेवर चालते आणि शून्य प्रदूषण करते. हीच खऱ्या अर्थाने भविष्यकालीन गाडी आहे. तिची रचना हायब्रिडपेक्षा खूपच सोपी असते. यातील बॅटरी पॅक खूप मोठा असतो, जो किलोवॉट आवर म्हणजेच किलोवॉट आवरमध्ये मोजला जातो. जसं आपण पेट्रोल लिटरमध्ये मोजतो तशी बॅटरीची क्षमता किलोवॉट आवरमध्ये मोजतात. आणि या बॅटरीचा व्होल्टेज साधारण 400 ते 800 व्होल्ट इतका जास्त असतो. चला, टेक्नॉलॉजीच्या पलीकडे जाऊन आता बघूया की आपल्या भारतात या इलेक्ट्रिक गाड्यांचं काय चित्र आहे. ही बाजारपेठ नक्की कोणत्या दिशेने आणि कोणत्या वेगाने चालली आहे, हे आकडे आणि सरकारी धोरणं समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक खूप रंजक गोष्ट सांगतो. भारतात सध्या जेवढ्या इलेक्ट्रिक गाड्या विकल्या जातात ना, त्यातल्या तब्बल 95% गाड्या ह्या दुचाकी आणि 3 चाकी आहेत. हो, म्हणजे आपल्या ओला, ॲथरसारख्या स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सध्या या क्रांतीचं खरं नेतृत्व करत आहेत. याचं कारण अगदी सोपं आहे, त्यांची कमी किंमत आणि शहरी वापरासाठी असलेली सोय. 4 चाकी गाड्यांचा वाटा अजूनही खूप कमी आहे, म्हणजे फक्त 5%. यावरून हे स्पष्ट होतंय की भारताची EV क्रांती ही सामान्य माणसाच्या वाहनांपासून म्हणजेच दुचाकी आणि 3 चाकींपासून सुरू झाली आहे. पण ही क्रांती काही आपोआप घडत नाहीये. यामागे सरकारचे मोठे धोरणात्मक प्रयत्न आहेत. सरकारने 2012मध्येच नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन 2020 सुरू केला होता. त्यानंतर फेम म्हणजेच फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स सारख्या योजना आणल्या, ज्यातून ग्राहकांना थेट सबसिडी मिळते. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे एक खूप मोठं आणि महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवलं आहे. 2030 सालापर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण नवीन गाड्यांपैकी 30% गाड्या या इलेक्ट्रिक असल्या पाहिजेत. याचा अर्थ पुढच्या 6-7 वर्षांत आपल्या रस्त्यांवरचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे. पण हे स्वप्न साकार करायचं असेल तर काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत. गाडी घ्यायचा विचार केला की पहिला प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे चार्जिंग कुठे करणार आणि किती वेळ लागणार. यालाच रेंज अँक्झायटी असंही म्हणतात.
चला तर मग या चार्जिंगच्या प्रश्नावर, त्याच्या तंत्रज्ञानावर आणि उपलब्ध पर्यायांवर सविस्तर बोलूया. इथे फिग 4 मध्ये तुम्हाला चार्जिंगचे 2 मुख्य प्रकार दिसतील. एक आहे एसी चार्जिंग आणि दुसरा डीसी चार्जिंग. डावीकडे बघा, एसी चार्जिंग म्हणजे आपण घरी किंवा ऑफिसमध्ये जे चार्जिंग करतो ते. यात आपल्या घरातला एसी सप्लाय गाडीला दिला जातो आणि गाडीच्या आत बसवलेला ऑन बोर्ड चार्जर त्या एसीचं डीसीमध्ये रूपांतर करून बॅटरी चार्ज करतो. या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. आता उजवीकडे बघा, हे आहे डीसी फास्ट चार्जिंग. इथे चार्जिंग स्टेशनमध्येच एक मोठा चार्जर असतो जो एसीचं डीसीमध्ये रूपांतर करतो आणि हाय व्होल्टेज डीसी सप्लाय थेट गाडीच्या बॅटरीला देतो, ऑन बोर्ड चार्जरला बायपास करून. यामुळे चार्जिंग खूपच जलद होतं. ह्या चार्जिंगच्या अजून काही पद्धती आहेत. सगळ्यात हळू असते ट्रिकल चार्जिंग किंवा लेव्हल 1 चार्जिंग, जी आपण आपल्या साध्या 15 अँपियरच्या घरगुती सॉकेटमधून करू शकतो. याला एका स्कूटरसाठी साधारण 6-8 तास लागतात. त्यानंतर येते एसी चार्जिंग किंवा लेव्हल 2 चार्जिंग, जे आपण घरी वेगळा चार्जिंग पॉइंट, ज्याला EVSE इलेक्ट्रिक व्हेकल सप्लाय इक्विपमेंट म्हणतात, तो बसवून करू शकतो. याने गाडी 3-4 तासात चार्ज होते. तिसरा आहे डीसी फास्ट चार्जिंग किंवा लेव्हल 3, जे आपल्याला हायवेवर किंवा शहरांतील पब्लिक चार्जिंग स्टेशन्सवर मिळतं. याने गाडी फक्त 30-40 मिनिटात 80% चार्ज होऊ शकते. आणि आता एक नवीन तंत्रज्ञान पण येत आहे, ते म्हणजे वायरलेस चार्जिंग, ज्यात गाडी एका विशिष्ट चार्जिंग पॅडवर उभी केली की आपोआप चार्ज व्हायला लागते. बरं, आपण ईव्हीची गरज, तिचं कार्य, भारतातील स्थिती आणि चार्जिंगचे प्रकार हे सगळं समजून घेतलं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आपलं भविष्य या तंत्रज्ञानाशी कसं जोडलेलं आहे आणि यात आपल्यासाठी, विशेषतः तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय संधी दडलेल्या आहेत. चला, या भविष्याचा वेध घेऊया. बघा, ईव्ही घ्यायची की पेट्रोल गाडी, हा निर्णय घेताना फक्त गाडीच्या किमतीकडे बघून चालत नाही, तर तिचा एकूण मालकी खर्च म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणजे TCO बघावा लागतो. हे खरं आहे की ईव्हीची सुरुवातीची किंमत पेट्रोल गाडीपेक्षा जास्त असते, पण एकदा का गाडी घेतली की चालवण्याचा खर्च म्हणजे रनिंग कॉस्ट पेट्रोल गाडीच्या तुलनेत फक्त 20 ते 40% असतो. जिथे पेट्रोल गाडीला किलोमीटरला 10 रुपये लागतात, तिथे ईव्हीला फक्त 1 ते 1.5 रुपये लागतो. आणि मेंटेनन्सचा खर्च तर जवळजवळ 0 असतो, कारण त्यात इंजिन ऑइल, फिल्टर असं काही बदलावं लागत नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडे जास्त पैसे लागले तरी 3 ते 4 वर्षातच ते पैसे वसूल होतात. चला, आता फायदे तोटे पटकन एका नजरेत पाहूया. फायदे तर स्पष्ट आहेत. ती पर्यावरणपूरक आहे, चालवण्याचा आणि देखभालीचा खर्च खूप कमी आहे आणि प्रवास एकदम शांत आणि आरामदायक असतो. पण तोटेही आहेत, जे आपल्याला माहिती असायलाच हवेत. सुरुवातीची किंमत जास्त आहे, चार्जिंगला वेळ लागतो, चार्जिंग स्टेशनचं जाळं अजूनही मर्यादित आहे आणि बाजारात मॉडेल्सचे पर्याय थोडे कमी आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व तोटे तात्पुरते आहेत. तंत्रज्ञान जसं प्रगत होईल, बॅटरी स्वस्त होतील आणि चार्जिंग नेटवर्क वाढेल, तसतसे हे तोटे नाहीसे होतील. आणि आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, आपल्या करिअरच्या संधीवर. जिथे एका पेट्रोल इंजिनमध्ये 2000पेक्षा जास्त फिरणारे पार्ट्स असतात, तिथे ईव्ही मोटरमध्ये फक्त 20च्या आसपास पार्ट्स असतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, ऑटोमोबाईल क्षेत्र आता पूर्णपणे मेकॅनिकलकडून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरकडे वळत आहे. भविष्यात गाडी दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकची नाही, तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम BMS डायग्नोज करणाऱ्या, हाय व्होल्टेज सिस्टम सुरक्षितपणे हाताळणाऱ्या, चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल आणि दुरुस्त करणाऱ्या आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स समजणाऱ्या कुशल टेक्निशियन्सची प्रचंड गरज निर्माण होणार आहे. तुमच्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे. जाता जाता हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा, भविष्य पेट्रोलचं नाही, भविष्य इलेक्ट्रिसिटीचं आहे. आणि हे भविष्य घडवण्याची, या क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची संधी आपल्या पिढीला मिळणार आहे. या बदलासाठी आपण आजपासूनच तयार राहायला हवं. नवीन कौशल्य जसं की बॅटरी टेक्नॉलॉजी, ईव्ही डायग्नॉस्टिक्स ही शिकायला हवीत, कारण येणारा काळ हा तुमचाच असणार आहे. तर मित्रांनो, जाता जाता हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. भारताचं 2030 पर्यंत 30% ईव्हीचं लक्ष्य ठरलेलं आहे आणि ते आपण नक्की गाठणार. पण हे इलेक्ट्रिक भविष्य घडवणार कोण? या गाड्या कोण बनवणार? त्यांची देखभाल कोण करणार? हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कोण उभं करणार? या प्रश्नाचं उत्तर बाहेर कुठेही नाहीये, ते तुमच्यातच दडलेलं आहे. तुम्ही, आजचे विद्यार्थी, उद्याचे कुशल तंत्रज्ञ, तुम्हीच या इलेक्ट्रिक भारताचे शिल्पकार असणार आहात. तयारीला लागा. धन्यवाद.